श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजची सकाळ माशेवालनीच्या आवाजान झाली. सकाळीच माशेवाली नेली होती. रापणीचे मासे खाऊन नातू कंटाळलो असत म्हणून आईन आज कुर्ले घेतल्यान. कारण खाटोवार असल्यामुळे कुर्ले किंवा मासे खाल्ल्याशिवाय आमचो दिवस जायत नाही. आणि आज शुक्रवार म्हणजे देवगडचो बाजार. आम्ही गाडी काढलो आणि पप्पा, आई आणि मी निघालो बाजाराक. स्वामींका हात जोडलंय आणि निघाले देवगडात. देवगडात जाताना मुंब्रेश्वर मुंब्रादेवीचं मंदिर सूर्यकिरणावर मस्तपैकी उजळून दिसत होता. देवीक पण हात जोडलंय आणि मी पुढच्या प्रवासाक निघालय. आमच्या ब्रिजवर पोचलंय तसे माका जुने दिवस आठवले. कारण पहिला आमका देवगडात जाऊक 16 ते 17 किलोमीटर फिरान जाऊचा लागा. पण आता तास देवगड आमका 3 ते 4 किलोमीटर वर जवळ इला. पप्पा बाजारात जाऊ गेले आणि मी आणि आई रेशनिंग आणूक देवगडात खाली गेलो. आमका मिठमुंबरीवाल्यांचा रेशनिंग पण देवगडात असा. म्हणजे असा झाला की चारण्याची कोंबडी आणि बारण्याचो मसालो. ज्यांच्याजवळ वाहना येऊची सोया त्यांका आता परवडून जायत. पण ज्या घरी एकटी म्हातारी माणसं आहेत त्यांका आता खूपच अवघड विषय होऊन जाता. गर्दी नसल्याने आईचा लगेच रेशनिंग घेऊन झाला. आई आणि मी वरती पुन्हा स्टँडवर इलो. स्टँडवर इल्यावर माका पण भूक लागली होती म्हणून आईन वडापाव पार्सल घेतल्यान. माझ्या पोटात कावळे ओरडत असल्याने मी एक भजीपाव खाऊन घेतलंय. आणि माका घराकडनं कॉल इलो की साहेबांका ज्यूस हवा म्हणून आम्ही विरांसाठी 3 फ्रुटी घेतलं. आणि आम्ही घराक जाऊक निघालो. घरी जाताना पप्पांची वाट बघत होतो. तेवढ्यात बाजारात आमका आमच्या वाडीतलो अजय देवगण भेटलो. अजय देवगणला घेतलंय आणि नंतर आम्ही पप्पांची वाट बघून पप्पा पण इले. पप्पा पण आज गॉगल लावून विनोद खन्नात दिसत होते. पप्पांका आणि आई घरी सोडलंय आणि माका एका मित्राचो कॉल इलो. जरा मेडिकल इमर्जन्सी असल्यामुळे त्यांनी माका नांदगावाक बोलवल्यान. कारण तो कुडाळवरून नांदगावला येणार होतो आणि मी घराकडनं नांदगावला पोचायचा होता. म्हणून मी कारण मित्रांचा शब्द टाळता येत नाही. कारण मित्रच मित्राच्या कामी येतात म्हणून मित्रांचं ऐकणं पण तेवढाच गरजेचं असतं. देवगड नांदगाव रस्त्याचं काम चालू असल्याने जरा जाताना सावकाशच जाऊचा लागता. लिंगडाळ तिटा ते तुरसोळा फाट्यापर्यंत रस्त्याचं काम एकदम क्लिअर झालेला. जसो मी नांदगावात पोचलोय तसो पुढच्या 5 मिनिटात माझा मित्र ते हजर झालो. आणि हजर झाल्या त्याने एक जबरदस्त डायलॉग मारल्यान तो तुम्ही नक्की ऐका. ह्यो याचो खोटो डायलॉग ऐकून मी परतीच्या प्रवासाक निघाले आणि घरी येईल. ह्यो व्हिडिओ तुमका आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय जय स्वामी समर्थ.